श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ। आणि आज आपला सेपरेट व्हिडिओ घरचा असणार आहे। आणि आज जो व्हिडिओ असणार आपल्याला बघायला मिळेल तो खूप आनंदाचा आणि माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण की आज स्वप्नपूर्ती बोलतात ना, तर ती इच्छा होती माझी आणि सगळ्या घरातल्यांच्या आशीर्वादाने ती मी पूर्ण केली आहे। ते तुम्हाला बघायला मिळेलच, पण तुमची उत्सुकता असेल की काय आहे स्वप्नपूर्ती। तर जी आम्ही ठरवलं होतं सगळ्या घरातल्यांनी की आम्हाला घर घ्यायचं आहे, तर आम्ही ते स्वप्न पूर्ण केलं। खूप कष्टाच्या आणि उशिरा का होईना पण आम्ही ते पूर्ण केलं आहे। आज त्या वास्तूचं पूजन आहे। त्यानिमित्ताने आप्तमंडळी म्हणजे सगळे सहपरिवार, आमचं मित्र नातेवाईक सगळे येत आहेत एक एक। कालपासून बहीण माझी मंजिरी, भाची मृण्मयी, आमचा विशेषतः भाचा, वहिनी हे देखील आलेले आहेत। अजून येत आहेत लोक। तर आता भटजी येते थोड्या वेळात, त्याला आपण भेटूया। सगळे कामाला लागले आहेत। मी देखील आता देवपूजा करून मोकळा झालो आहे नुकताच, बघू शकता। आणि इथे आमची मृण्मयी काही नाही काय करते, नुकतीच लाईट गेली आहे। चला तर मग आपण भटजींची वाट बघतोय, येतील आता भटजी, भेटूया आपण। एक जण यायला चालू झालेत, इथे सगळेजण आलेत। आमची वहिनी आहे, अण्णा आहे आणि घरात सगळी सुरुवात तर आहेच। बघू आता, बघू शकता आता आमची भटजींची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता सुरुवात देखील होईल गृहप्रवेशाला। गणेश पूजन करून वगैरे सगळी सुरुवात आहे, मांडणी झालेली आहे। आणि इथे बघू शकता आजचा हा लुक आहे जान्हवीचा। आणि हे सगळं श्रेय आहे ना आपले करुणेशचे मित्र आहे, त्यांनी हा लुक केला आहे। स्मित त्याचं नाव, त्याची मम्मी आहे आणि असतात, पण ठीक आहे। खूप छान आहे त्यांचं काम आणि सगळ्यांना आवडतं देखील। मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला टाकेन, ज्यांना कोणाला मेकअप ओरल जे करायचं असेल तर त्यांचा नंबर टाकेनच। आणि आता आपण आपल्या इच्छापूर्तीचं म्हणजेच आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे, त्याचं आज आपण वास्तू पूजन करणार आहोत। ते सगळे आलेले आहेत, मामा तर असणारच, माझा दुसरे अण्णा देखील आमचा आले। अण्णा तिकडे बसला आहे, येतं तिकडे तात्पुरतं आम्ही राहत होतो। आज इथे सुरुवात करतो आहे, नवीन सुरुवात एक चांगल्या शुभ कार्याने। चला तर मग बघूया आपण पुढे। हस्तवत्कालनं समर्पयामि। आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम विक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, श्री कृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्मा शिव परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः। ओम आपज्योतिरसंवृतं ब्रह्मवरस्वरं ब्रह्मपूर्वस्वरम्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः,
वेदाय नमः वेदपुरुषाय नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः श्रीपुरन्दराभ्यो नमः वाणी हिरण्यगर्भाभ्यो नमः उमामहेश्वराभ्यो नमः कालगम परशुरामेभ्यो नमः एतत्प्रधानदेवताय नमो नमः आदित्यादि नवग्रादिदेवताय नमो नमः अभिघ्नमस्तु सोमकष्टैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः फोटो काढतो पण टायटल विवाहेश्च प्रवेशे निर्गमेतः संग्रामे संघर्षे विघ्नस्यते चतुर्भुजम् नारायणी नमोस्ते सर्वदा सर्वकार्येषु नास्ते मंगलमेतं हरितो भगवान् मंगलायतं हरि देवलगनं दुर्दिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे ते गृहं स्मरामि तावस्तेतं जयस्तेतं भुजस्तेतं पराजयायेतं निवर्षमोदयतो जनार्दना यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो अनन्यचिन्तयन्तो मामे जनापुरपादे तेषामिष्टायुक्तानां योगक्षेमम्यहं कल्याणं भाजनं सर्वेश्वरं कार्येषु उद्रयते भुवनेश्वरा देवादिकं ब्रह्मेश्वरा जनार्दना मनोहरम् देवे महादेवे श्री प्रमाण भावनाग्रि पंकजाम्यालयगतो सोमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योग वृंद वंदितं दिगंबरं पुरादिना पुरादिना वंदिना पुरादिना घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते मोरया। हाँ एक सेकंड जवळ कुठे घेऊ ना सगळे आहेत जवळ एक नाही बघा पडू जाऊ हात उठले पाहिजे खाली पडणार. हॅलो हा बाई कुठे आहे साईडला कर. हॅलो कुठे आहे दोन्ही इथे येत नाही सगळ्यात उजवा पाय आतमध्ये टाकायचा आहे पहिला. मध्ये यायचंय, पहिलं तुम्ही यायचंय, मागून तुम्ही यायचंय, नंतर बाकी धान्य आरती झाडू त्यांनी यायचं, मग बाकी त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये यायचं. पूर्ण घर फिरून यायचंय आपल्या जागेवरती. ठीक आहे. हरि ओम इंद्रोग्धप्रवाह सुदिनः पूकाभिसवेदाः सुसिनस्तारिको अर्चने सुदिनो बृहस्पतिर्दधातु बृहस्पतिर्मरुतः विष्णुमातरः भुवञ्जावानो विदते कुजन्मयः अग्निवामनवः देवा अवतारमन्यः भद्रं देवा भद्रं दीर्घमाक्षभिजुष्टाः पंचजना किचन मध्ये चला शेगडी लावली ना. शेगडी घालली कप काढते बाजूला. हा
ते हे पकड, कुंकवाचं पाहिजे. हात नको खेचूस. खाली ते हे पडतं. ब्राईटनेस ठेवायचं आधी. हात धुवून तू हात. अन्नपूर्णमाताये नमो नमः नमस्कार प्रार्थना पूर्वक नमस्कार जगरोमि तते कृष्ण नमो हरिद्रां समर्पयामि कुंकुम समर्पयामि गंधण अक्षर सोडा अग्निनारायणाय नमः पुन्हा नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कार जगरोमि दुःखवंद्यवरती आता इथे करणार आहे की पुढे बाहेर तिकडे करणार आहे? नाही तिकडे करणार आहे. घेऊ करायला प्रसाद हो करा तू सगळं घे. हा होतं सगळं होतं जे काय होतं जाऊ दे पूर्ण जसं ज्याप्रमाणे जाईल त्याप्रमाणे नंतर बंद करा. चल आता पाया पडून घ्या ओटी भरून घ्या. ती कळची होती गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अदक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरयन् नमः श्री कृष्णाय नमः प्रणवस्य परब्रह्मा श्री परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायाम विनियोगः ओम आपज्योतिरसंभूतं ब्रह्म भूर्भुवस्वरम् ओम तत्सवरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः वेदाय नमः वेदपुरुषाय नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः शचीपुरन्दराभ्यां नमः वाणिहिरण्यगर्भाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः कालकमपरशुरामेभ्यो नमः एतत्प्रधानदेवताय नमो नमः आदित्यादिनवग्रादिदेवताय नमो नमः अभिघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विष्णो विघ्ननाथो विनायकः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि या पठे चढ्यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तदा सङ्गमे सङ्कटेशे वा विघ्नस्तस्य न जायते सुखं वरं धरं देवं सत्यवर्णं चतुर्भुजं तदन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये अभिसिद्धार्थं पूजितो यासुरसुरये सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे तेऽङ्घ्रियुगमस्मरामि यावस्तेषां देहस्तेषां कुजस्तेषां पराजयाय सामन्येव लज्जामोदयस्तो जनार्दना यत्र योगेश्वरः किर्णो यत्र वासो धनुर्धा तत्र ते विजयो भूतर्ध्वाने तर्वतरमः अन्नन्न चिन्तयन्तो वाये जना परिपासते तेषां नित्यायुक्तानां योगक्षेमं विदेशकर्मकल्याणं भाजनं नित्यायते पुरुषं तवनं नित्यं भजामि शरणं हरिं सर्वेश्वरं कायते त्रिमुनेतरा देवादितं दुरादित्यं ब्रह्मेश जनार्दना विश्वेशं माधवं दण्डपाणिं च भैरवं वन्दे कातिष्वं गङ्गा भवानी मैकर्णिकम् वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा धर्मकार्येषु सर्वदा सिद्ध श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। मनोज मधुकर रावणंग नामना हे कश्यपगोत्रोत्पन्नः तस्य भार्या जान्हवी मनोज रावणंग नामना हे कश्यपगोत्रोत्पन्नः तस्य गृहे सुख शांती लाभार्थे वास्तु शांती देवता प्रीत्यर्थे वास्तु शांती कर्मं करिष्ये म्हणायचं।
स्थैर्य स्थैर्य, आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यार्थे सकल पीडा परिहारार्थे मनेक्षित प्राप्त्यार्थे सकल दोष निवारणार्थे श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम अस्य वास्तव निर्माण काले विविध विकल्पी वल्ली पूर्वपक्षी पिपीलिका मश देवता पूजनम स्मरणम करिष्ये तथा च पुण्यवाचन देवता मातृका देवता वास्तुमंडल देवता नवग्रहादि देवता ईशान कलश रुद्र देवता पूजनम स्मरणम करिष्ये तथा च गंगा माता दीप देवता पृथ्वी देवता घंटिका देवता शंख देवता पूजनम स्मरणम करिष्ये ओम गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरीश्वर महेंद्र तनया शर्मणवती वेदिका श्री कावेत्रवती महासुरनदी ख्याता तया गंडकी पूर्णात् पूर्णजले समुद्र सरिता देवे सदा वंदिता। ओम गंगा माता गच्छावनाते गंधक्षीर्तम समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। ओम अपवित्रं पवित्रवान् सर्वावस्थांगतो विवा यस्मरे पुण्डरीकाशं सवाया भद्राजुजी सर्वं शुचिः वास्तु शुचिः जल्दीला स्पर्श करायचं। ओम देवना पृथ्वीनो भवान् शरा निवेदनी च शानः सर्वसप्रथाः ओम आधार पृथ्वीने कमलाय नमो नमः स्वरूपचारार्थे गन्धक्षतुराणि समर्पयामि। ओम दीपो ज्योति परम ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन दीपो हरत मे पापम पूजा दीप नमोस्तुते शुभं करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदं शत्रुविनाशाय दीपो ज्योतिर्नमोस्तुते। ओम कर्म साक्षी नमो नमः स्वरूपचारार्थे गन्धक्षाणि समर्पयामि। ओम दिव्यराज से भवान पावनाग्रि पंकजाम गाले अग्रसोतमेन्दु शेखरम कृपाकरम नारदादि योग बंद वंदितम दिगंबर त्रिकासिका पुरादिनाथ काल भैरवम भजे अवंतिका पुरादिनाथ भट्टकुभैर मुझे दक्षिण श्री काल भैरव नमस्करोमि अनंत कोटि नमस्कोटि सर्वोपचारार्थे गंधक्षाणि समर्पयामि। उत्तर दिशा में हनुमान जी को नमस्कार देगा। ओम अतुलित बलधाम हेमशैलाभदेहं धनुजन किसानों ज्ञानिनाम अग्रण्यं सकल गुर निधानं वारणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम श्री हनुमंताय नमः बलवंताय नमो नमः तर्दिशा श्री हर सर्वोपचारार्थे गन्धक्षत पुष्पं समर्पयामि। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। ओम आगमनार्थं देवानां गमनार्थं रक्षसं कुर्वे घण्टाप्रदे आचार्य देवो भव अतिथि देवो भव सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो महेश्वरेभ्यो नमो नमः। याप्रमाणे कमळाचे उच्चार करायचे। ओम तत्वनिकृतजामण्डलकमलसदृशगणद्योग्रेस्तणे विष्णुपदानितेन आयुप्रमाणेन पुण्यां दीर्घमायुस्व इति भवता प्रबन्धो। ओम दीर्घानागणद्य ग्रेस्तणे विष्णुपदानितेन आयुप्रमाणेन पुण्यां दीर्घमायुरस्तु इति भवन्तु नः। शिवापः सोमनमस्व सोमनस्सम् अक्षतं चारिषं चास्सुः गन्धापान्दो
सुमंगल्यमस्तु अक्षदा पांदो आयुष्यमस्तु पुष्पाणि पांदो सौश्रियमस्तु तांबूलानि पांदो ऐश्वर्यमस्तु दक्षिणः पांदो बहुदेयं चास्तु नियम नियम तपः तपः स्वाध्याय क्रतु दमदान विशिष्टायां माहेश्वराणां समाहित मनसा स्मः प्रसीदन्तु भवन्तः प्रसन्ना सुप्रसन्ना स्मः। पुष्टिरस्तु पुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अभिघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवं कर्मस्तु कर्मसमुद्रस्तु धर्मसमुद्रस्तु वेदसमुद्रस्तु शास्त्रसमुद्रस्तु पुत्रसमुद्रस्तु धनधान्यसमुद्रस्तु इष्टसम्पदस्तु। दुसऱ्या पात्रामध्ये पाणी सोडायचं। सर्वाष्टिनस्तमस्तु यत्पापमादस्तु अस्तु म्हणत राहायचं फक्त। ठीक आहे, आणि हात पुसून घे। पहिल्या पात्रात जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्भकपर्दिनि शैलसुते बालरविद्युतबिन्दुकिरीटां तुङ्गकुचां नयनत्रययोक्तां स्मेरमुखीं वरदाङ्कुशपासा भीतिकरा प्रवजे भुवनेति याति स्वयं सुकृतिना भवनेश्वरस्मि पापात्मनां प्रतिदिनं विजयेषु बुद्धि श्रद्धा ततां कुलजना प्रभवत् लज्जा तं त्वां न तस्म परि पालय देवी विश्राम। ओम श्री राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदराय नमः। श्री षोडशमालिका ओम सप्तकृतमालिका दिव्ये नमो नमः। पावनार्थे आसनार्थे सर्वोपचारार्थे गन्धक्षतपुष्पं समर्पयामि। महागौरी नमः उत्तानि तानि नामानि ब्रह्मणे महात्मा अग्नयर्ये मानसो सप्तमते गतवर्णे विश्ववेन्द्रमे चैव भयार्दाशनङ्गतः न तेषां जायते किञ्चित् सुमरणसङ्कटे न पदं तस्य पश्यामि शोकं भयं सुदान्तं तेषां वृद्धि प्रजायते एतावन्ति देवेषु रक्षसे तान् संशयः प्रेतसंस्थानि चामुण्डा वाराहि महिषासना केन्द्रे गजा समारूढा वज्रे गरुडासना नायकी चारुणा कौमारी शितिवाहना लक्ष्मी पद्मसनं देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपाधरे देवी ईश्वरी वृषवाहना ब्रह्मीयांस समारूढा गोत्यादि षोडशमातर ब्रह्मादि सप्तमातरश्च गणपतिं दुर्गां क्षेत्रपालं वासिष्पतिं च इदम्ब युग्ममाहेश्वर भोजन पर्याप्त अमान्तस्थाने किञ्चित् व्यवहारिकस्य नमः नमः येन नारळ फोडून त्या ठिकाणी त्या सीमेला किंवा त्या गोठ्याला जे लोकं घरी येतात द्वारपाल येतात तिथे नारळ फोडून देतात। त्यातून आपण आतमध्ये आलो प्रवेश करून झाल्यानंतर तुमचं घर तुमच्या गणपतींना या ठिकाणी गणेश म्हणजे ते आपल्या पूर्वदैवत आपल्या आदिदैवत या ठिकाणी पूर्व या ठिकाणी वास्तव पण त्यांना या ठिकाणी दर्शन करून घेतलं, ते स्थापित केलं। स्थापित केल्यानंतर संकल्प घेतला की काय घेतला की वास्तुशांती आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि वास्तुशांतीमध्ये आवाहित देवता तुमची गणपती देवता, पुण्यवाचन देवता, मातृका सहित कुलदेवता, ग्रामदेवता, त्याचप्रमाणे वास्तुमंडल देवता, वास्तूच्या ज्या ज्या काही देवता आहेत त्यांचं पूजन, नवग्रहांचं पूजन, ईशान कलश आणि रुद्र ज्या देवतांचे या ठिकाणी आपण पूजन करणार असं आपण त्या ठिकाणी संकल्प केल्यानंतर पहिलं प्रथम आपण या ठिकाणी गणेश पूजन झालं, पुण्यवाचन झालं, म्हणजेच काय पुण्याचं वाचन, पुण्य तुमच्या ज्या ज्या आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्य केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे त्या पुण्याच्या वाचनात या ठिकाणी केलेलं आहे। पुण्य वाचनात आपण या ठिकाणी पहिल्या पात्रामध्ये दुसरं अकर्मामध्ये जे काही आपल्या आपण झाले जे काही झालं असेल त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी आपल्याला गोष्ट लागू नये यासाठी आपण या ठिकाणी ते आपण पुण्याचं वाचन करून घेतात। तेच पाणी जे पाणी होतं ते पुण्याचं तुम्हाला तेवढं सिंचन तुमच्या परिवारावर सिंचन करून घेतात।
ते झाल्यानंतर आपण पुढे काय येणार की मातृकांचं तुमची पूर्वता बांधवता ठेवतात आपण एक पूर्ण आपण कवच त्या कवचेश्वरात जेणेकरून कुठल्याही प्रकारची आघाडी जी काही ऊर्जा असेल नको असलेली ऊर्जा असेल जी बाधा असेल कुठल्याही प्रकारे आपल्या वास्तूला लागू नये याकरता आपण ठिकाणी प्रथम या ठिकाणी काय करून घेतलं कवच करून घेतलं पुढे आपण करणार आहोत ते काय करणार वास्तू मंडळ वास्तूच्या देवता त्या वास्तूच्या देवता वास्तूमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देवता आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतांचं या ठिकाणी आपण या ठिकाणी स्मरण करून त्यांचं आवाहन करून त्यांना या ठिकाणी यथोचित या ठिकाणी स्थान देऊन त्यांचे आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत की वास्तू देवता वास्तू पुरुष या ठिकाणी आपण म्हणतो आहोत वास्तू पुरुष या ठिकाणी वास्तूची या ठिकाणी स्थापना या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करून त्याला सुद्धा या ठिकाणी स्थान देणार आहोत अग्निकोपऱ्यामध्ये तर त्या अग्निकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्याला स्थान द्यायचं पूजन अर्चन प्रातिष्ठा झाल्यानंतर ते झाल्यानंतर पुढे काय करणार आहोत आपण नवग्रहांचं पूजन करणार आहोत नवग्रहांचं पूजन झाल्यानंतर शेवटला आपण या ठिकाणी शिवदेवता यांचं पूजन करून ईशान कलश जसं तुम्ही कलश पूजन म्हणते तसंच ईशान कलश या ठिकाणी फार महत्त्वाचं असते त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी स्थापित ठेवलेलं आहे तर तो ईशान कलश म्हणजे काय की पाण्यामधून देवता त्या ठिकाणी देवता असतील त्या ठिकाणी कलश मात्र अवश्य लावायचे असतो बाकी तुम्हाला कलश नसेल तर ठीक असते पण तो ठेवलेला आहे ईशानीला कलश ठेवला आहात जेणेकरून त्या ठिकाणी पाण्याची सुद्धा जागा पाण्याची जागा पाणी सुद्धा कलश असल्यावर पाणी यायला पाणी आतमध्ये असतं ना मग त्याप्रमाणे कलश आपण ठेवून दिला काही काळ त्याप्रमाणे आपण या ठिकाणी हे पूजन झाल्यानंतर होम या ठिकाणी पूर्ण आहोत आणि तुमचं जे काही नैवेद्य असेल त्याप्रमाणे आपण त्यांचं पूर्ण देणार ठीक आहे या ठिकाणी आपण वास्तुशांती पण नंतर आपण या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी संपन्न करणार आहोत ओम पंचदेमभियंतिरोदलाहादे भवत्सरित ओम पंचविष्णु समर्पयाम आम्ही टाकते जे करना ओम वास्तुदेवाय वास्तु जिसके लिए अपन पूजा कर रहे हैं ओम हरि ओम रेखा पुरुषः प्राचः प्रभाता सभूमि संग्रामा पुरुष वेदगुं गर्वंज दोतंज जवाभ्याम मौतां वेदानो जलन्नेनातिरो अतिहेतावान् शमनोर्जवयाञ्च पुरुषा पादो त्रिद्वा भूतानि त्रिपादस्यां चन्द्रे त्रिपादो गौरपुरुषः पादो तेहा भग्नः तदधिकं ग्रामसाधनानदनीयवे ततो विराट जायत विराजोरिपुरुषः तजातो दीर्घतमजा भूम्यतो पुराहात्मदिनाथभवताय्याः कामा आदि खिड़की बंद कर बैठना थोड़े कशी बंद करू का पकडलं सोड का पंखा बंद करा बोल ना तू फोन आलेला मग लाव ना
नाव स्पीकरवर टाक. स्पीकरवर टाक. काय नाही. सचिन बोलतो. हॅलो. हा. अंकित पॅलेस बोलतोय. अंकित पॅलेस तो हा कधी अरे विठ्ठल मंदिरच्या समोर हा वरती विठ्ठल तिकडे मंदिराच्या गाडी. पुढे आलं हा ना. तिकडून थोडं पुढे आहेत ना रिक्षा स्टँड ना. तू लेफ्ट शाळेत हा पुढे पुढे या. म्युन्सिपालिटी शाळा आहे तिकडे. लेफ्ट मारायच्या आतमध्ये सरळ यायचं मग. हा थोडं पुढे यायचं आणि म्युन्सिपालिटी शाळेकडून आहे ना राईट मारायचा. आपल्या समर्पयामि ओम अग्निनारायणाय नमो नमः सर्वोपचारकृतानंद समर्पयामि ओम अग्निनारायणाय नमो नमः योगिवरं पुरुषं च समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओम अग्निं परिसवनं ओम अग्निं परिसवनं ओम अग्निं परिसवनं ओम अग्निं पयोक्षणं ओम अग्निं पयोक्षणं ओम अग्निं पयोक्षणं ओम अग्निनारायणाय नमो नमः बोलू का आता आतमध्ये कोण कोण घेऊन जा. ओम अग्निनारायणाय नमो नमः नैवेद्यान् निवेदयामि नैवेद्यान् देयाशोऽयोजनं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण स्वाहा अग्निनारायणाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओम अविद्यासिद्ध्यर्थमकुटिसुरासे सर्वविघ्नार्थस्मै गणाधिपतये नमः ओम गणपतये नमः स्वाहा ओम अविद्यासिद्ध्यर्थमकुटिसुरासे सर्वविघ्नार्थस्मै नमः ओम गणपतये नमः स्वाहा ओम अविद्यासिद्ध्यर्थमकुटिसुरासे सर्वविघ्नार्थस्मै गणाधिपतये नमः ओम गणपतये नमः स्वाहा ओम अविद्यासिद्ध्यर्थमकुटिसुरासे सर्वविघ्नार्थस्मै गणपतये नमः ओम गणपतये नमः स्वाहा पाणी म्हणायचे अस्मिन् अस्मिन् कर्माणि कर्माणि इमानि इमानि कल्पतानि हवनीय द्रव्याणि द्रव्याणि या देवता अस्ताभ्यो मया मया परित्यक्तानि न मम यथा देवतं अस्तु हा भेटला भेटला. ओम अग्निनारायणाय नमो नमः खाली है खाली खाली विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजनाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कंठी धळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओम मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरते जय देव जगदित पराचित गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा तुळतुळतीन पुरे चरणी गागल्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पुरती जय देव कोदर पीतांबर मणिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपावे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा
लावण्या सुंदर मस्तकी बाळा तेथून या निर्भर वाये जुळजुळा जय देव डोळ्यान पाहिन रूप तुझे ते मे अलिंगन अनंत पूजन भावे वाणीन मने नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधनं तमेव सर्वं मम देव येन वाचा देव योनिंदं सकल प्रज्ञे नारायणानि सकल प्रणामि अशलं केशवं नारायणं कृष्णामोदरं वासुदेवरि श्रीधरं माधरं गोपीदा बलकं जानकी नायकं रामचंद्र हरे हरे राम। वास्तुशांतीची पूजा आपली संपन्न झाली आहे आणि होम हवन देखील झाला। जेवढं दाखवता आलं आहे मुलांकडून तेवढं दाखवलं असेल आणि काढता आले तेवढे व्हिडिओ काढले। सगळी मित्रमंडळी नातेवाईक परिवार सगळे आलेले आहेत। हे जेवण देखील आलेलं आहे। आता थोडं नैवेद्य दाखवलं आहे आपला घरचा। आता सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण करू आपण आणि मोस्टली सगळे जण आल्यात। इथे बघू शकता सगळी जेवणाची तयारी चालू आहे आणि इथे हा आमच्या सगळे शाळेचं आलेले आहेत। सुनीता, वैशाली आणि भटजी तर होतेच, तो देखील आपला मित्रच आहे सचिन। त्याला बघितलं असेल पूजा करताना। बाहेर सगळे बसलेले आहेत आणि चला मग पुढे आपण बघूया। बरंच काय अजून येणार आहेत बरेच जण। नमस्कार मंडळी, 6 तारीखला म्हणजे 6 जूनला माझ्या घरी वास्तुशांती झाली नवीन घराची। तर व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झाला आहे आणि उशीर झालाच आहे, पण व्हिडिओ मोठा पण झाला आहे। व्हिडिओ आहे 2 पार्टमध्ये। फक्त सकाळपासूनचं जे पूजा आवरून घेतलेली आणि आता पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला अजून काही पाहुणे मंडळी मित्रमंडळी आलेली आहेत ती बघायला मिळतील आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत। संध्याकाळचं भजन देखील तुम्हाला बघायला मिळेल। तर मी हा व्हिडिओ पहिला पार्ट तुम्हाला टाकतो आहे, उशीर झाला आहे, क्षमा असावी। तो गोड मानून घ्या, बघून घ्या। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पहिला चॅनलला माझ्या। आणि शेअर केल्यामुळे मला नवीन व्हिडिओ टाकायला मजा येईल आणि सबस्क्राईब करतच राहा। ज्यांनी अजून कोणी केलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये, सेकंड पार्टमध्ये।